आज पुन्हा कारवाई झाली आहे. आपल्याला म्हणजे मागं आपण 1 महिन्यापूर्वी जवळपास 1 महिना झाला त्यापूर्वी कारवाई केलेली होती आणि शहरामध्ये सुशोभीकरण करायचं आहेच आपल्याला. शहराचं जे बकालीकरण आहे ते कमी करण्यासाठी आपण मागची कारवाई केलेली होती. आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आपलं सुशोभीकरण. त्या सुशोभीकरणासाठी आपण पहिले काही पार्ट आपण निवडले. म्हणजे जसा निधी अवेलेबल होईल त्यानुसार आपण काम करतो. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण पटवर्धन शहरातला मुख्य भाग आहे तिथून आपण सुरू करतो. तिथून 3 पिलर घेतलेले आहेत. P5 ते P11 या पिलरमध्ये आपण सुशोभीकरणाचा पहिला टप्पा घेतो. तसंच नरडवे रोड हाही शहराचा महत्त्वाचा पॉईंट असल्यामुळे नरडवे रोडमध्ये P37 ते P42 या पॉईंटमध्ये आपण सुशोभीकरण घेतो. त्यातला आता पहिला जो भाजीचे आपले भाजी फळं फुलं विक्रेते जे बसतात P11च्या दरम्यान तिकडे जे बसतात त्या लोकांना आपण तिथून रिलोकेट करतो. तेही तात्पुरत्या स्वरूपाचं म्हणजे कोणालाही आपण परमनंट स्वरूपाची जागा देत नाही. पण तिथं जे आपल्याला सुशोभीकरण करायचं त्यासाठी तिथे जे लोक बसलेले आहेत फळं फुलं विक्रेते बसलेले आहेत भाजी विक्रेते बसलेले आहेत त्यांना आपण शेजारच्या पिलरमध्ये रिलोकेट करतो आणि त्यासाठी आपण 10x10च्या जागा आखून दिलेल्या आहेत. नंतर 1-2 दिवसामध्ये किंवा सोमवार मंगळवारच्या दिवसामध्ये आपल्याला या सर्व लोकांना आपण व्यवस्थित प्रकारे तिथे अलोकेट करून घेऊ आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांना तिथून स्वतःचे स्टॉल काढण्यासाठी आपण विनंती केलेली आहे आणि सूचना केलेल्या आहेत. आणि जर या पलीकडे कोणी आपल्याला मंगळवारपर्यंत सहकार्य नाही केलं तर आपल्याला मग ते काढून घ्यावं लागेल. आणि पत्रकार बंधूंना आम्ही विनंती करतो की यांनी म्हणजे या सूचना आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात आणि तसंच आतापर्यंत तुमचं जे सहकार्य लाभलेलं आहे ते पुढेही आपल्याला लाभवत राहू अशी आमची अपेक्षा आहे. वाहनांच्या संदर्भात काय निर्णय घेतलाय? वाहनांच्या संदर्भात सध्या आपण खूप दिवसांपासून जवळपास मागच्या वर्षभरापासून या बाबतीत बरीच कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला होता. RTO ऑफिसर येऊन गेले त्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत पण इतकी वाहनं ते निघत नाही. पण आता आपल्या या सुशोभीकरणाच्या मोहिमेमध्ये P42 ते P37 ते P42 मध्ये आता सध्या जी वाहनं लागलेली आहेत ती आपण तुमच्या सर्व पत्रकार बंधूंमार्फत आम्ही सर्वांना आवाहन करतो की वाहनं आपल्याला मंगळवारपर्यंत काढून मिळावीत आणि जर यांच्याकडून काढली गेली नाही तर आपण RTO ऑफिसरकडून प्रत्येक वाहनांना दंड केला जाईल आणि तो करून वाहनं काढली जातील आणि इथलं सुशोभीकरण पूर्ण करण्यात येईल. आता पहिल्या टप्प्यात 14 तारखेला जे सुशोभीकरणाचा भूमिपूजनाचे कार्यक्रम होत आहे ते नेमके काय स्वरूप असणार आहे त्याचं याचं सुशोभीकरणाचं? सुशोभीकरणाचं स्वरूप त्याच्यामध्ये आपण वॉकिंग ट्रॅक वेगवेगळे जे म्हणजे त्याच्यामध्ये बरेच इलेमेंट्स आपण घेतलेले आहेत त्या लोकेशनला अनुसरून घेतलेले आहेत. जसं की तिकडे थोडीशी जागा कमी आहे तर तिथं वॉकिंग ट्रॅक करता येणार नाही पण या आता P37 ते P42 मध्ये आपल्याला छान सलग स्पेस मिळते त्यामुळे वॉकिंग ट्रॅक मुलांसाठी खेळण्याचे ठिकाणी या भागामध्ये करते कारण मुख्य बाजारपेठेमध्ये लोक चालायला येणार नाही तर तो अंदाज घेऊन त्याप्रकारे आपण सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करतो. स्टॉल धारकांसाठी काय निर्णय? स्टॉल धारकांसाठीचं आता सध्या जे स्टॉल धारक आहेत आपले P11 पर्यंत आणि P11च्या शेजारी जिथं आपण फळं फुलं भाजी विक्रेते बसवतो तिथून त्या स्टॉल धारकांना आम्ही निघण्याचं आवाहन केलेलं आहे आणि स्टॉल धारकांबाबतचा निर्णय म्हणजे त्यांना आपण सध्या आपण कुठेही जागा अवेलेबल करून देऊ शकत नाही किंवा स्टॉल धारकांचं कटच करायचं. नाही